त्यावेळी सगळी जाळपोळ चालू होती। त्यावेळी जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये जी मंडळी दिसतात त्यांना अटक करण्यात आली, त्याच सूर्यवंशींना अटक करण्यात आली होती। त्यानंतर 2 वेळा मॅजिस्ट्रेट पुढे त्यांना उभं करण्यात आलं। दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेलं आहे, पोलिसांनी कुठला थर्ड डिग्रीचा वापर केलाय का? त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही। ते पूर्ण वेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत, अनएडिटेड। त्या फुटेजमध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही। जेलमध्ये असताना सकाळच्या वेळी त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्यांनी तक्रार केली। ती तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं। हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं। सगळ्या प्रकरणातले ते आरोपी असले तरी देखील गरीब समाजाचे आहेत, वडार समाजाचे आहेत, मागासवर्गीय आहेत आणि म्हणून पैशांनी काही कोणाचा जीव परत येत नाही। तथापि त्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल। ज्या शंका उपस्थित झाल्या, शेवटी शंका जर उपस्थित झाल्या असतील तर त्याचं निरसन झालं पाहिजे। या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ही केली जाईल।